ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रार्थना, उपवास आणि दानधर्म आणि जे काही आपण गोष्टी करतो, मनामध्ये एखादा हेतू ठेवून, खरोखरच या सर्व गोष्टी हा हेतू पूर्ण करण्यासाठी फायदेशीर असतात का? जी प्रार्थना आपण मन लावून परमेश्वराकडे करत असतो, त्या प्रार्थनेचं फळ आपल्याला नक्कीच मिळते का? जर आपलं उत्तर नाही असेल, तर मग प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःनी प्रार्थना केली आणि आपल्याला प्रार्थना व उपवास करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त का पाचारण करत आहे? हा एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. पण कुठेतरी प्रार्थनेचं सामर्थ्य असते, कुठेतरी परमेश्वराचं सामर्थ्य असते, की ते प्रार्थनेचं फळ जरी ताबडतोब नाही, त्वरेने नाही, परंतु कधी ना कधी जीवनामध्ये आपणास उपभोगाला मिळत असते आणि आपण केलेली प्रार्थना कधीच फुकट जात नसते. त्यातून परमेश्वर काहीतरी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. आज देऊळ माता अशा एका आईचं उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे, की जिने केवळ प्रार्थनाच केली नाही, तर प्रार्थना कशी करावी, प्रार्थना का करावी, उपवास का करावा, कशासाठी करावं, हे देखील आपल्याला तिच्या उदाहरणाद्वारे सांगत आहे. ती आई, ती बाई, ती स्त्री म्हणजेच संत मोनिका, म्हणजेच संत आगोस्तीनची आई. संत मोनिका, जिने जीवनामध्ये अनेक हाल अपेष्टा सहन केलेल्या होत्या. ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये जेव्हा तिचा विवाह झाला, तेव्हापासूनच आपल्या सासूकडून, कधी कधी आपल्या पतीकडून देखील तिला खूप अशी दुःख सहन करावे लागले. परंतु या दुःखाच्या नदीमधून, समुद्रामधून जात असताना तिच्याकडे मात्र विश्वास होता, प्रार्थनेचं सामर्थ्य होतं, उपवासाचं सामर्थ्य होतं आणि तिने आपल्या प्रभूची साथ कधीच सोडली नाही. नेहमी प्रार्थना करून आणि उपवास करून तिने आपली सासू व आपला पती हिला परमेश्वराकडे आणला. ते पेगन होते, त्यांचा परमेश्वरावरती विश्वास नव्हता आणि संत मोनिका ही देवावरती विश्वास ठेवणारी होती, ख्रिश्चन होती आणि त्यामुळे तिच्या त्या प्रार्थनेच्या सामर्थ्याने तिने दोन व्यक्तीचं पूर्णपणे परिवर्तन केलं. परंतु तिच्या समोर आता मोठी टास्क होती, तिच्या समोर मोठं आव्हान होतं. ते म्हणजे तिचा मुलगा आगोस्तीन, जो वाईट मार्गाकडे गेलेला होता, जो अहिक गोष्टीमध्ये गुरफटलेला होता, जो ज्याने आपलं पूर्ण शरीर आणि जीवन वेगळ्या कारणासाठी दिलेलं होतं आणि आपला मुलगा आता वाया जात आहे. आपल्या डोळ्यासमोरीत, डोळ्यात देखत तो पूर्णपणे नष्ट होत आहे, हे पाहिल्यानंतर, हे ऐकल्यानंतर त्या आईला खूप वाईट वाटते. परंतु ती माघार घेत नाही. ती आपला विश्वास अधिक तसाच एका मेणबत्तीप्रमाणे, दिव्याप्रमाणे तेवत ठेवते. रोज गुडघे टेकून परमेश्वराकडे प्रार्थना करते, आपल्या आगोस्तीनची समजूत घालवण्याचा प्रयत्न करते आणि असं सांगतात, जरी परमेश्वर तेजस्वी असला, तो आपल्या डोळ्यासमोर येऊ शकत नाही, परंतु कुठल्या न कुठल्या मार्गाद्वारे तो आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि आगोस्तीनच्या जीवनामध्ये खरोखरच परमेश्वर भेटण्यासाठी आला. मोनिकाच्या जीवनामध्ये खरोखरच परमेश्वर भेटण्यासाठी आला, तो म्हणजे बिशप संत अम्ब्रोसद्वारे, जो एक स्पिरिच्युअल फादर म्हणून मोनिकाला मिळाला. त्यांनी मोनिकाला उत्तमरित्या गाईड केलं आणि मोनिकाच्या प्रार्थनेद्वारे, विश्वासाद्वारे व संत अम्ब्रोस, बिशप अम्ब्रोसच्या गायडन्समुळे आगोस्तीन देवाकडे परत आला. जो आगोस्तीन देवापासून दूर गेलेला होता, आपल्या कुटुंबियापासून दूर गेलेला होता, तोच आगोस्तीन आता परमेश्वराच्या जवळ येतो, स्वतःचं परिवर्तन करतो, अंधारातून त्याची वाट प्रकाशाकडे होते. एवढंच नाही, तो फादर बनतो, बिशप बनतो, संत बनतो. पहा, परमेश्वर कोणाचंही जीवन परिवर्तन करू शकतो.
पण त्याच्या पाठीमागे जी कसरत केलेली होती, ती कसरत त्याच्या आईने केलेली होती. त्या आईने शेवटपर्यंत विश्वास टिकून ठेवला. एका आईची प्रार्थना परमेश्वराने वाया जाऊ दिली नाही. आपण देखील आपल्या जीवनामध्ये पेशन्स ठेवले पाहिजे. प्रार्थना करीत राहिलो पाहिजे आणि परमेश्वर कधी ना कुठून तरी आपली जी इच्छा असते ती पूर्ण करत असतो. कुठून तरी आपल्याला संत अम्ब्रोस प्रमाणे एक स्पिरिच्युअल गाईडन्स देत असतो, जो आपल्याला योग्य त्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करत असतो. आज संत मोनिकाचं उदाहरण आपल्या चेहऱ्यासमोर, डोळ्यासमोर ठेवूया आणि तिच्याप्रमाणे विश्वासाचं जीवन, प्रार्थनेचं जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया. आमेन.